दोन पंच आपल्याला पाहायला मिळतात. कारण की कमिटीचा एक सामना पाहतोय आपण आणि त्यानुसार सचिनजी वाघ साहेब आणि त्यांच्या जोडीला स्नेहल पाटील हे आपण पाहतात पंचांच्या भूमिका. धन्यवाद गौरव, धन्यवाद स्नेहल पाटील सर. गुड आफ्टरनून ऑल व्ह्युअर्स. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं राजेशदादा पाटील चषक 2020च्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत. सामना खूप महत्वाचा, सामना खूप आटातडीचा आपल्याला नक्की जो मात्र पाहायला मिळेल. सेकंड राऊंडची पहिली लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक बाजूला देवगाव संघ आहे, गावदेवी देवगाव. यानंतरचा होणारा सामना विजय संघ आणि त्यांच्या विरोधात वाघिवली संघ. दोन्ही संघाला पुन्हा एकदा सूचना येतोय, शिरगाव संघ आणि देवगाव संघ. सामना कोणीही विजयी झाला तर लगेचच आपल्याला सामना खेळायचा आहे. कुठल्याही प्रकारची वेळ तुम्हाला मिळणार नाहीये, हे लक्षात घ्यायचं आहे. शिरगाव संघाने त्यांच्या विरोधात गावदेवी देवगाव या दोन संघादरम्यान सामन्याला सुरुवात होईल. स्ट्रायकर एंडवर आपल्याला वैभव पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर एंडवर सचिन गोलंदाजी मार्कवर दौलत तुपे. आलेल्या तमाम रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल ठोंबरे हार्दिक असं स्वागत करतो. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सुरेख प्रकारचा अपील जोरदार पंचांकडे, इथे पंचांचा नकार. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. या क्रिकेट स्पर्धेचा आजचा दिवस क्रमांक 3 मुरबाड तालुक्यातील ग्रामीण संघ एक गाव एक. स्नेहलजी पाटील या सामन्यासाठी पंच आहेत. स्नेहलजी पाटील या सामन्यासाठी पंच आहेत आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतायत फार मोठा दबाव पंचांवर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंच देखील खूप सुज्ञ पंच म्हणून आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. सचिनजी वाघ चौडे मुख्य पंच आहेत. स्क्वेअर लेग पंच स्नेहल पाटील जे मात्र कामकाज करताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार होतील. दौलत, चांगली गोलंदाजी दौलतची पहिल्या दोन चेंडूवर जे मात्र पाहायला मिळते. दौलत तुपे तयार उजव्या हातानं. इथे मात्र पंचांचा अवंतरचा इशारा आणि या वाईटच्या रूपानं शिरगाव संघ, शिवप्रेमी शिरगाव अकाउंट इथे ओपन होईल. एक धाव धावपलकावर जे मात्र पाहायला मिळते. निर्धारित 4 षटकांची लढत जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते ते देखील पाहायचं. दौलत तयार आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका, डीप फाईन लेगला चेंडू सीमारेखेचा वेध घेईल. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर. 4 रन चौकार. पहिला संघ जो मात्र ठरलाय, जो क्वार्टर फायनलला जाऊन पोहोचलाय, खाटेगर. विनायक खाटेगर आणि कंपनी चांगली कामगिरी ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. क्वार्टर फायनलला संघ जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. दौलत उजव्या हातानं. सुरेख प्रकारचा फटका, इथे मात्र खेळ आहे. चेंडू सीमारेखेचा भेद घेईल. पॉइंट वरून चेंडू सीमारेखेचा भेद घेतोय. चांगला क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धाबा पळून पूर्ण आहेत. 2 धाबा येतील वैभवच्या बॅट मधून आणि या 2 धाबांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 7 रन ऑन द बोर्ड, 7 धाबा. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना P1 पॉवर प्लेचं षटक मैदानामध्ये आपण अनुभवतायत. एक क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मिड विकेट एरियामध्ये पाहायला मिळतो. एक क्षेत्ररक्षक काव कॉर्नर मध्ये. ही 38 सर्कलच्या बाहेर असलेलं क्षेत्ररक्षक. गोलंदाज दौलत तय्या, स्ट्रायकर एंडवर वैभव. अशा प्रकारची कामगिरी केली जाते. 7 धावा आहेत धावपलकावर. सामना खूप आटातडीचा, सामना खूप महत्वाचा. राजेशदादा पाटील चषक 2020 दिवस क्रमांक 3 जो मात्र तुम्ही आम्ही अनुभवताय. गोलंदाज तयार. बघूया कशा प्रकारची कामगिरी जे मात्र गोलंदाजच्या माध्यमातून केली जाते. दौलत, ओहो सुरेख प्रकारचा चेंडू. दौलतचा धावबाची संधी आणि इथे पहा चुका झाल्यात. बॅकअप खराब. जिथे सिंगल होती तिथे धावा मिळतील 5.
बातचीत करताना पाहायला मिळत आहेत की क्षेत्ररक्षण जे मात्र सजवलं होतं देवगाव संघानं बारा धावा धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिले मार्गस्थ असताना दौलत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. गोलंदाज तयार होत आहेत. दौलत स्ट्राईक रेंजवर. सचिन चोरगे पाव्या कशा प्रकारची कामगिरी सचिनच्या माध्यमातून जे मात्र केली जाते. धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 12 धावा आहेत. रिव्हर्स खेळले चांगला असा स्ट्रोक सचिन चोरगेंच्या बॅट मधून. एक सिंगल येईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकात समाप्तीनंतर बिनबाद नाबाद शिवप्रेमी शिरगाव 14 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकामध्ये 14 धावा जे मात्र पाहायला मिळत आहेत. चांगली अशी सुरुवात नक्की जे मात्र शिरगाव संघाने केली. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू 23 तर 8 जो मात्र पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू आपल्याला नक्कीच जो मात्र पाहायला मिळाला. 14 धावा धावपलकावर ज्या मात्र नक्कीच इथे पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल येईल. संघात धावसंख्या वाढेल. 16 धावा आहेत. संघात धावसंख्या आपल्याला जे मात्र पाहायला मिळते 16 धावा धावपलकावर आहेत. स्वप्नील तय्या. हो या दरम्यान सचिनच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या वेध गेल. वन बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौका. मनीष मनीष पोहोचेल 20 धावा धावपलकावर जे मात्र पाहायला मिळतात. चांगले असे स्ट्रोक
जे मात्र सचिन चोरगे यांच्या पॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. 20 धावा धावपलकावर आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गाचं असताना स्वप्नील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पंचांकडे अपील जरूर झालंय. इथे एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल जाऊन जे मात्र पोहोचेल 21 रन. 21 धावा धावपलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्गाचं असताना स्वप्नील गोलंदाजी करण्यासाठी जे मात्र सज्ज सलामीची जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. सचिन आणि वैभव. पाहूया कशा प्रकारची कामगिरी सचिन आणि वैभवच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील उजव्या हातानं. आणि या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका खेळला. डीप ॲक्शन कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. संघ धावसंख्य वाढेल 25 रन 25 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर स्वप्नील तयार. स्ट्रायकर एंडवर वैभव. आणि या दरम्यान सूर्यप्रकाशचा चेंडूच मात्र पाहायला मिळतोय. आणि पाहता पाहता या चेंडूवर एक सिंगल येते. एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 26 या धावसंख्येवर. 26 रन 26 धावा. षटक क्रमांक दुसरं संपलं. डीजे दोन षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावसंख्या 26 धावा. 26 रन 26 धावा ज्या मात्र बनवल्या गेल्यात. 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 26 बनवल्यात. आता शेवटचे 12 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते ते देखील पाहायचंय. मान्यश्री दिनेशजी ठाकरे यांचे या ठिकाणी आगमन होतं. विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश दादा डोंगरे यांचे मित्र परिवार या ठिकाणी येत आहेत. मंडळाचं हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. आणि पहिला चेंडू इथे मात्र पंचांचा बंदरचा इशारा येतो. वाईट बॉल. संघ धावसंख्या वाढेल 27. कल्पेशजी ठाकरे. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान फुल टच. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार.
संघ धावसंख्या आपल्याला जे मात्र पाहायला मिळते आतापर्यंत 35 रन 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात षटक क्रमांक 3 मध्ये. या स्पर्धेचे मुख्य आयोजक राकेश दादा डोंगरे यांचे बंधू रुपेजी डोंगरे यांना विनंती असेल कल्पेश सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल येते दुसऱ्या हो क्षेत्ररक्षण चांगलं. 2 धावा येतील 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल जाऊन जे मात्र पोहोचेल 43 या धावसंख्येवर 43 रन 43 धावा धावफलकावर आपल्याला ज्या मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना चांगली अशी फलंदाजी. गोलंदाजी मार्क करता या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहे चेंडूवर एक सिंगल आणि इथे फलंदाज वाचलाय. 2 धावा येतील 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल जाऊन जे मात्र पोहोचेल 45 रन 45 धावा धावफलकावर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 शेवटचे अंतिम 6 चेंडू शिल्लक. पाण्याची व्यवस्था करायची पाणी घेऊन जायचंय स्वयंसेवक. फोर्टी 45 रन 45 धावा शेवटचा अंतिम षटक आणि पहिला चेंडू. सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. इथे सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल. 46 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात.
दिलीपजी जाधव नाना यांना विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्कवर विशाल कशा प्रकारची कामगिरी विशालच्या माध्यमातून केली जाते. 46 रन ऑन स्ट्राईक. वैभव फार मोठी आक्रमकता वैभव ते मात्र घेताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. 46 धावा आहेत. गोलंदाज तयार आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात. फलंदाज बाद. विकेटचं पतन. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळला क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल. एक सिंगल इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र पळून पूर्ण होत आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या 48 रन 48 धावा. धाबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. अठ्ठेचाळीस धावा डबल कव्हर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा जो मात्र पाहायला मिळतोय. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. जाऊन जे मात्र पोहोचेल एका धावेच्या मदतीनं 49. या धावसंख्येवर 49 रन 49 धावा. धाबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 4 विशाल गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. तर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील रुपेश. पव्या कशा प्रकारची कामगिरी रुपेशच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाजी मार्कवर तयार होत आहेत. विशाल स्ट्राईक रेनवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील रुपेश. धावपलकावर धावसंख्या 49 49 धावा. आणि या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिलेगरन 4 तो बेडावगा पार. गुड शॉट चौकार. इथे षटक क्रमांक संपेल 4. 4 षटक संपली. धावपलकावर धावा आहेत 53. विजयासाठी 54 धावांची आवश्यकता. वेळेचे आमचे ग्रामस्थ दिलीप नाना जाधव यांचे आगमन होत आहे. विनंती असेल आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर अमर गायकवाड यांना विनंती असेल की दिलीप नाना जाधव यांचं स्वागत करायचंय. दिलीप नाना जाधव यांना विनंती असेल. त्याचबरोबर अमर गायकवाड यांना विनंती असेल की दिलीप नाना जाधव यांचं स्वागत करायचं आणि पुष्पगुच्छ देऊन.
थँक्यू. पहिला दिवस गाजवला आशिष क्रिकेट क्लब टेंबरे आणि कालच्या दिवसामध्ये एक दमदार अशी कामगिरी माध्यमातून आपल्याला मिळाली. एस.एन. बॉईज संभाजीनगर मुरबाड अमोल कतोरे यांचं देखील शुभागमन होते, त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. चला विनंती असेल शिरगाव संघाला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. अमोल वाघेवली संघ आणि आपले खेळाडू, आपल्याला विनंती असेल आपण बॅरिगेटच्या मागे बसायचंय. सर्व डीजे पहिल्या चेंडूवर चांगलासा समाचार. स्वप्नीलच्या पॅट मधून 4 धाबा येतील आणि 4 धाबांच्या मदतीने संघाचं खातं खोलतंय. संघाचं अकाउंट इथे ओपन होत आहे. 4 धाबा थापलकर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश तयार होत आहेत. बघा कशा प्रकारची कामगिरी रुपेशच्या माध्यमातून केली जाते. ऑन स्ट्राईक स्वप्नील, ऑन स्ट्राईक. ओ सुरेख प्रकारचा फटका स्वप्नीलच्या पॅट मधून 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. संघ जाऊ संघ वाढेल, जाऊन मात्र पोहोचेल 8 या धाव संख्येवर. गोलंदाज तय्या
ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि इथे 2 धावा. पुन्हा एकदा सूचना असेल सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडूंना, बॅरिगेटच्या बाहेरच्या बाजूला बसायचं आपल्याला. ते बॅरिगेट कपड्याच्या मागे बसा. आणि या दरम्यान विकेट केला आहे. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. सचिन चोरगे झेल झाला. फलंदाज बाद. स्वप्नील बाद. विकेटचं पतन होत आहे. पहिली विकेट इथे स्वप्नीलच्या रूपाने बाद होतीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतील. विशाल. आणि या दरम्यान दौलतच्या बॅट मधून सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षण चांगलं आहे. निखिलच्या माध्यमातून चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. शिरगाव संघाच्या माध्यमातून सातत्याने जर पाहायला गेलं तर छोट्या छोट्या खेळाडूंना देखील संधी उपलब्ध होते. आज शिरगाव संघ 2 जागी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अस्नोली या ठिकाणी चालू असलेल्या स्पर्धेमध्ये देखील शिरगाव संघ खेळतोय. या मुरबाड तालुक्यामध्ये चालू असलेल्या स्पर्धेत देखील खेळताना पाहायला मिळतोय. खजाना आहे खेळाडूंचा सचिन चोरगे आणि कंपनीकडे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. रुपेश तय्या. सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. सचिन येथील चेंडूवर एक सिंगल इथे घेतले जाते आणि एका सिंगलच्या मदतीने षटक क्रमांक पहिले संपेल. पहिले षटकात समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 12. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18. तुम्हाला बनवायच्यात 42 धावा. एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ते 13 या धावसंख्येवर. 54 धावांचा पाठलाग इथे गावदेवी देवगाव या संघाला जो मात्र करायचा आहे. कशा प्रकारची कामगिरी केली जाते. सिराज तयार होतील. स्ट्रायकर एंडवर आपल्याला विशाल पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्रायकर एंडवर कॅप्टन दौलत. गोलंदाजी मार्कवर तयार. उजव्या हातानं सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. धावफलकावर धावसंख्या 13 धावा आहेत. तब्बल 54 धावांचा पाठलाग करत असताना संघ जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र खेळला. क्षेत्ररक्षक टीप इन विकेटच्या चेंडूवर येतील. एक सिंगल हो मिस फील्ड आणि त्याचा फायदा. इथे 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल.
15 धावा धापलकवरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. चला संयोजक कमिटी सुरेख प्रकारचा स्ट्रोक चेंडू सीमारेखेच्या बाहेर 4 रन चौका. बावीस या धावसंख्येवर गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा फटका आज मात्र पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा. गुड रनिंग. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवर. 24 रन 24 धावा. शेवटच्या आता चेंडू चे मात्र षटक क्रमांक दुसरं संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धापलकावर पाहायला मिळतात. 12 चेंडू शिल्लक 30 बनवायच्यात. अठरा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. ती कानवे येथे सॉरी अस्नोली इथे जे प्रीमियर लीग चालू आहे तिथे शिरगाव संघ खेळतोय कानवेशी आणि 18 चेंडू मध्ये कानवे संघाला 37 धावांची गरज आहे. आणि गोलनी मार्क वरती आपल्याला दिसतोय सतीश सोखंडे. गोलंदाज तयार होत आहेत.
आणि पहिल्या चेंडूवर आक्रमण, चेंडू सीमारेषेच्या, चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा. दोन धावा ज्या मात्र पाहायला मिळतात पहिल्या चेंडूवर. आता 11 चेंडू शिल्लक आहेत, 28 बनवायचे. इथे मोठाले फटके तुम्हाला मारावे लागतील. विशाल मध्ये ती क्षमता आहे, दौलत मध्ये ती क्षमता आहे. पाहूया गोलंदाज रियाज कशा प्रकारची कामगिरी करतोय. गोलंदाजी मार्कवर तयार, उजव्या हातानं. आणि या दरम्यान अक्रॉस द बॅट चेंडू खेळला डीप इन विकेटला. क्षेत्ररक्षक तैनात रुपेश, चांगलं असं क्षेत्ररक्षण, एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार आणि या दरम्यान बिगिट केला आहे. चेंडू हवेत असेल आणि इथे झेल सुटलाय. 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण आहेत. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. 29 धावा धाबाला कव्हर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होतील. रियाज आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू, पंचांचा अवांतरचा इशारा, वाईल्ड बॉल. संघात धावसंख्या 30, अजून देखील 24 बनवायच्यात. शेवटचे चेंडू जे मात्र शिल्लक आहेत 9 चेंडू. 9 चेंडू आणि 24 धावा. इथे तुम्हाला 2 मोठे फटके मारावे लागतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी दौलत जे मात्र केली जात आहेत. दौलतच्या माध्यमातून गोलंदाज तयार रियाज आणि या दरम्यान ज्या फटक्याची अपेक्षा होती तो फटका आलाय दौलत तुपेच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, वाघांची दाडाने फोडला पाड, छेरन षटकार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि त्या 8 चेंडू मध्ये तुम्हाला अजून 18 धावा बनवायच्यात गावदेवी देवगावला. गोलंदाज तयार रियाज आणि या दरम्यान डीप फाईन लेगला चेंडू, 1 बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार.
7 चेंडू शिल्लक आहेत आणि 14 धावांची आवश्यकता. आणि या दरम्यान बिग हिट, चेंडू हवेत, रुपेश फक्त दर्शक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चरण षटकार.
पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. तीन चेंडू आणि 7 धावा आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. शेवटचे 2 चेंडू आणि 3 धावा. थँक्यू. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल याची मात्र नोंद घ्या. आणि या दरम्यान बिग हिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. विकेट विकेट विकेटचं पतन. 1 चेंडू 3. या स्पर्धेमधली पहिली सुपर ओव्हर पाहायला मिळते का? 1 चेंडू आणि 3 रनची गरज. 2 धावा केल्या तर पहिली सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू 3 धावा. 2 बनवल्या. सामना टाय. 1 चेंडू 3. गोलंदाज वैभव तय्या. 1 चेंडू 3. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. अवांतर चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि 2 धावा. 1 चेंडू 2. असनोली या ठिकाणी शिरगाव संघ तर जिंकलाय. इथं काय ते देखील पाहायचं. 1 चेंडू 2 धावा. 1 चेंडू 2. 1 बनवली सुपर ओव्हर. 2 बनवल्या. सामना विन. डॉट चेंडू आला. शिरगाव विन. गोलंदाज तयार. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे फलंदाज बाद आणि शिरगाव संघ या सामन्याचा विजयी. हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये इथे पराभूत होत शिरगाव संघाचा कर्णधार आणि वाघेली संघाचा कर्णधार. शिरगाव संघाचा कर्णधार आणि वाघेली संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. फारच कॉंग्रॅच्युलेशन सचिन सोरगे. सचिन तिकडे 1 चेंडू 19 धावांची गरज आहे. 1 चेंडू 19 म्हणजे तिथेही जिंकले.